आणि तू माझ्यासोबत असताना काय होणार आहे? हे बघ, आज आनंदाचा दिवस आहे, माझं पण फक्त सेलिब्रेट करायचं आहे. बरं चला आता निघूया. इथेच बोलत बसलो तर लोकांना वाटेल नवरा बायकोमध्ये खूप प्रेम होतो चाललंय. राणी मॅडम, तुम्ही भारतात पहिले आलात, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप भारी वाटतंय, खूप आनंद होतोय आणि माझ्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आलाय, त्यामुळे समाधान वाटतंय. तुम्हाला हुकमाची राणी म्हटलं जातं. आता जर तुम्ही ॲडव्होकेट झालात तर या वकिलीचा कसा उपयोग करणार आहात? ज्या ज्या लोकांवरती अन्याय होईल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही राणी त्यांच्या पाठीशी उभी राहील कायम. तर राणी मॅम, जर या यशाचं श्रेय तुम्हाला द्यायचं झालं तर ते तुम्ही कोणाला द्याल? माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच. पण जर मुलाचा वाटा कोणाचा असेल ना, तर तो इंद्रजित सरांचा आहे. त्यांनी माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून माझ्यापेक्षा जास्त धडपड केली. वा, तुमच्या या अचिव्हमेंटमुळे तरुणाई तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करते. तर तुम्ही त्या पिढीस काय सल्ला द्याल? कोणाला सल्ला देण्याएवढी मी काही मोठी नाही. मी फक्त एवढंच सांगेन की स्वप्न बघा, ती जगा, स्वप्न नक्की पूर्ण होतात. माझं झालंय, तुमचंही नक्की होईल. आणि सगळी वाट बघताय. हुकमाची राणी वकील झाली, हुकमाची राणी वकील झाली. आई, बुवा, बघा, आज मी पास झाले, तुमच्या आशीर्वादानं वकील झाले. राणे, अगं नुसती पास नाही झाली, भारतात पहिली आली. अगं तुझ्या या बापाने ना समद गमावलं होतं, नाव इज्जत सगळं. पण पोरे, आज तुझ्या मग सगळं मिळालं. त्या बापाचं नाव काढलंच पोरे. अगं तुझं कर्तृत्व बघून ना आज माझं बूर लय भरून आलंय बघ. राणी, अगं मी तर सारखी म्हणायची, आपल्यासारख्या गरिबांना स्वप्नच बघायचे नसतं. पण तू तुझ्या जिद्दीनं तुझं सपन पुरं केलंस बाई. मी खोटी ठरले आज, पण ह्या गोष्टीचा मला लई आनंद होतोय बाई. लई मोठी हो सुरके, अगं आपली राणी सपन पूर्ण करू शकली ना, म्हणजे इंद्रासाहेब कायम त्याच्या पाठीशी उभा असायचं. अगं त्यांच्या मस्तीचंही सपन पूर्ण झालं. होय, खरं बोलताय तू. जावई बापूंमुळेच हे सगळं झालं. ए मावशे, बुवा, आवा तर रडून काय इथंच सुनामी आणतात काय? आवा अजून लई काम बाकी आहेत, चाला लवकर.
चल रा चल या अरे कोण म्हणता येत नाही अरे कोण म्हणता येत नाही तर मंडळी, अहो आपली राणी वकील झाली आणि भारतात पहिली आली. अहो तिनं आपलं आणि आपल्या वस्तीचं नाव गाजवलेलं आहे. अहो ज्याला भाल्या भाल्याला जमत नाही ते आपल्या राणीनं करून दाखवलंय. अहो ती आता नुसती हुकुमाची राणी नाही तर ती वकील राणी झालेली आहे. तर तिच्या कर्तृत्वासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर मी आपल्या वकील राणीला विनंती करतो की तिनं वस्तीसाठी जरा 2 शब्द बोलावेत. ये राणी. मी नाही मी काय बोलणार आहे? नाही, मला नाही येत बोलता. अगं राणी, आम्हाला माहिती आहे की तू 32 दाखवून संकटाला तोंड देणारी आहेस. ये. अगं राणे, आता तू वकील झालीस, असं कसं नाही जमणार तुला बोलायला? जमणार. अरे पण आणि अगं आपल्या वस्तीतल्या पोरसनी कळून दे की तू इथपर्यंत कशी पोचलीस आणि येत याला किती खस्ता खाल्लेस ते. होय होय, कळू दे की आमच्या बी कारतेस मी. आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुझा प्रवास बऱ्याच लोकांसाठी इन्स्पिरेशन ठरू शकतो. बोल तू. आता इंद्रा सर बोललेत म्हणल्यावर राणी नाही म्हणणारच नाही. राणे जा बाई. ये, बोल बोल या. मला असं बोलता येत नाही खरंच, पण मी तरी थोडं बोलण्याचा प्रयत्न करते. काय चुकलं माकलं तर माफ करा. माझ्याकडून कोणी प्रेरणा घ्यावी असं मी काही केलंय का नाही ते मला माहित नाही, पण मी हे असंच चुकत पडत धडपडत परत उभी राहत आज इथपर्यंत येऊन पोचले. मी आज वकील झाले खरी, पण हे माझ्या एकटीची मेहनत नाहीये, माझ्या एकटीचा त्याग नाहीये. ह्या सगळ्याचं श्रेय माझ्या आई बुवांना जातं. आबांना, मालती मॅडमना, रत्नाईंना, अजितदादांना जातं. एवढंच काय तर विक्रांत सर आणि उर्मिलाताईंमुळे सुद्धा मी माझ्या ध्येयाच्या मागे पळत राहिले. या सगळ्यांनी माझ्यात एक जिद्द निर्माण केली. आणि खरं सांगू, माझ्या या यशात जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो इंद्रजित सरांचा आहे. तरी म्हणलं राणीनं अजून इंद्रा सरांचं नाव कसं काय घेतलं नाही? इंद्रजित सर माझ्याबरोबर सावलीसारखे उभे होते म्हणून मी माझ्या स्वप्नांचा